बाळगंगा प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या बेमुदत उपोषणाचा आजचा तिसरा दिवस. आमदार रवींद्र पाटील आणि गटनेते वैकुंठ पाटील यांची उपोषणस्थळी भेट. पेन तालुक्यातील बाळगंगा धरण प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलेत. बाळगंगा धरणाचे काम गेली 16 वर्षांपासून सुरू असून सुमारे 80% काम पूर्ण झाले. मात्र प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी प्रांत कार्यालयासमोर शुक्रवार दिनांक 27 पासून बेमुदत उपोषण सुरू केले. आज या उपोषणाचा तिसरा दिवस असून पेण मतदारसंघाचे आमदार रवींद्र पाटील आणि जिल्हा परिषद भाजप गटनेते वैकुंठ पाटील यांनी उपोषणस्थळी भेट देऊन आंदोलकांसोबत चर्चा केली. कोरा झालेला सातबारा मूळ मालकांच्या नावे परत मिळावा ही आंदोलकांची प्रमुख मागणी असून न्याय्य नुकसान भरपाई व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम 2013 मधील कलम 101 नुसार 5 वर्षात वापरात न आलेली जमीन मूळ मालकांना परत देण्याची तरतूद आहे. 2010 पासून या प्रकल्पासाठी सुमारे 1240 हेक्टर जमीन संपादित करण्यात आली असून पेण तालुक्यातील 9 गावे आणि 13 आदिवासी वाड्यातील सुमारे 3800 कुटुंबे बाधित झाली आहेत. दरम्यान मागण्या तातडीनं मान्य न झाल्यास अधिक तीव्र आंदोलनाचा इशारा आंदोलकांनी दिलाय. यावेळी आमदार रवींद्र पाटील यांनी मंत्रालय स्तरावर बैठक घेऊन प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. तसेच गटनेते वैकुंठ पाटील यांनीही प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी ठाम पाठिंबा व्यक्त केला. वस्तुस्थिती तुमच्यापेक्षा मला माहिती आहे. त्या जमिनी घेतल्या, अर्धा काम तसाच राहिला. अर्धा कामात आता सुद्धा मी मंत्र्यांकडे पत्र दिले आणि त्या पत्राची म्हणजे पत्र देऊन आले. आणि त्या पुनर्वसन मंत्र्यांना पण बोललो बाबा मागची मीटिंग जी राहिलेली आहे मी त्यांना बोललो आले नाही गेले नाही बोललो नाही, पण मागची मीटिंग तुम्ही आता लावून टाका. तर ती मीटिंग आपल्याला लावायची आहे. तुम्ही या अधिवेशनाच्या काळात जर झालात तर या अधिवेशनात ती मीटिंग लावू आणि तुमचे जे प्रश्न आहेत ते मार्गी लागले पाहिजे. मी इरिगेशन मिनिस्टरला पण भेटलो बाबा तो एकदा प्रकल्प पुरा करा. आमचा जो पुनर्वसनाचा प्रश्न आहे तो मार्गी लावा. आम्हाला आमच्या लोकांच्या जमिनी द्या. ह्या जमिनी खरं म्हणजे त्या भागातले लोक गरीब आहेत, शांत आहेत, म्हणून हे जर हा खारेपाट भागाचा जर इकडचे लोक असते तर हा प्रोजेक्ट तुमचा दिला असा फेकून. पण हे लोक संयमी आहेत, विचार करणारे आहेत, गरीब आहेत आणि तसं त्यांना त्यांचा विरोध पण नाही. पण विरोध फक्त तुमच्या शासनाच्या मुळे विरोध झालेला आहे आणि ह्याचा मोक्ष तुम्ही लावा. आज त्या भागामध्ये विकासाची कुठलीही कामं केली जात नाही, कारण धरणाचा त्या ठिकाणी शिक्का लागल्या कारणाने सरकारी फायदे जे काही लाभार्थी असतील, मग ते संजय गांधी असू द्या किंवा इतर कुठल्या योजनांचे असू द्या, त्यांना सुद्धा लाभ या ठिकाणी मिळत नाहीये. आणि मग अशा प्रकारे आज या सगळ्या मंडळींवरती एक मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला आहे की आपली जागा आपण सोडू शकत नाहीये, दुसऱ्या ठिकाणी जागा विकत घेऊ शकत नाहीये. आज त्या भागामध्ये राहताना ज्या ज्या काही अडीअडचणी येतात त्या अडीअडचणी सामोरे जाऊ शकत नाहीत. मग अशा प्रकारे खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर या सगळ्या शेतकऱ्यांवरती आणि सर्वसामान्यांवरती खूप अन्याय होत आहे. आणि आम्ही या ठिकाणी शासनाकडे आमची भूमिका परखडपणे मांडणार आहोतच. कारण बाळगंगा धरण होतंय बोललं जातंय, परंतु बाळगंगा धरणाचं अजून काही नक्की नाहीये. आणि अशा परिस्थितीमध्ये जी धरणग्रस्तांनी जी शेतकऱ्यांनी भूमिका घेतली त्या भूमिकेच्या पाठीमागे आम्ही उभे आहोत आणि उभे राहणार शेवटपर्यंत, असे या ठिकाणी मी अभिवचन देत आहे. आपण पाहत आहात शिवतेज समाचार न्यूज चॅनल.